दरम्यान मुंबई विद्यापीठातल्या बैठका रद्द झाल्याचं शिवसेना आमदार अनिल परब यांना कळवण्यात आलं नाही, त्यामुळे ते बैठकीसाठी पोहोचले. मात्र बैठक रद्द झाल्याचं समजल्यावर त्यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव M.A. खान यांना जाब विचारायला सुरुवात केली. तर मुंबई विद्यापीठाचे निकाल वेळेत न लागल्यास शिवसेना शिक्षण मंत्री विनोद तावडेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडणार असल्याचं परब यांनी सांगितलंय. ABP माझाच्या विशेष चर्चेमध्ये ते बोलत होते. या सगळ्याबद्दल शिवसेना आमदार अनिल परब आणि मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव M.A. खान यांनी काय म्हटलंय बघूया. 30 तारखेच्या निकालाच्या संदर्भात महत्त्वाची चर्चा करण्यासाठी आम्हाला बोलवलं असेल. इथे आल्यावर मला कळलं की आज ही बैठक रद्द केली आहे. म्हणून मग मी कारण विचारली की बैठक रद्द का झाली. कुलगुरूंनी मला असं सांगितलं की जे 2 प्रतिनिधी लागतात शासनाचे ते आज रविवार असल्यामुळे येणार नाही आहेत. जर या देशामध्ये कोणाचं तरी भवितव्याचा जेव्हा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला रात्री 3 वाजता सुप्रीम कोर्ट उघडतं आणि रविवारी हे अधिकारी आहेत शासनाचे, हे रविवार असल्यामुळे जर मिटिंगला येत नसतील तर या विद्यापीठाला विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं काही पडलेली नाही आहे. मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये फक्त 5च सदस्य आहेत. सुट्टी असल्याकारणाने 2पेक्षा जास्त सदस्य उपलब्ध झाले नाहीत आणि त्याच्यामुळे ती बैठक घेता आली नाही आणि ती बैठक रद्द झाली ही सुमारे 1:30च्या सुमारास मला कळलं होतं आणि त्या अनुषंगाने आमदार परब यांना आम्ही तसे कळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते निघाले होते, वाटेमध्ये असते म्हणून त्यांना फोन त्यांनी उचलू शकले नाही आणि त्यांना ती माहिती मिळू शकली नाही.